भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। महाराज की रामदास महाराज की जय। जय महाराज की जय। स्वामी महाराज की जय। महादेव निवृत्तीनाथ महाराज की जय। की जय। भगवान की जय। महाराज की जय। हनुमान की जय। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी आवार करी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दे वल्लभं सच्चिदानन्दरूपाय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। चरितं रघुनाथस्य विषयाची व लौकिकाची आस सोडावी। आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते। आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच। आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो। साहजिकाची एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते। नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सरून कामावर जातो। प्रश्नच नाही। मग साधण्याच्या वेळी बायको मुले आड येतात, कारण कसं सांगावं। सगळे व्यवहारातले दृष्टांत असतात संतांचे, आपल्या व्यवहारातले, आपल्या घरातले दृष्टांत दिले ना। पाही पा दूध पवित्र आणि गोड, गाईचा दृष्टांत आपल्या रोजच्या व्यवहारातला आहे ना। असे दृष्टांत असल्या संतांची की ज्या योगाना दृष्टांताना सिद्धांत कळतो। दृष्टांत हा शिडी वर जाण्याकरता असते ना, शिडी म्हणजे तसा दृष्टांत सिद्धांत कळण्याकरता असतो, तो समजण्याकरता। सगळे संत आपल्या ज्या योगाना आपल्याला याची जी आसक्ती आहे, इतकी आसक्ती भगवंताची असावी, आवड देवाची असावी, हे सगळं करावं, पण प्रेम देवावर असावं। आसक्ती म्हणजे प्रेम। विषयाची व लौकिकाची आस सोडावी। लौकिक जीवाला फार आवडतं। आता अध्यात्मात आवडत होतं, व्यवहारातलं काय नाही, मोठेपणा कोणाला आवडत नाही बरं। संत लक्षणच वेगळे, चातुर्य लकी वेगळंच। जो नेघे शिष्याची सेवा, शिष्या मानी देवा समान, तयाचा फळे उपदेश। काय फार जीवन हे चाकोरीत असावं लागतं। क्षेत्र कोणतंही असू द्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्या क्षेत्रामध्ये चाकोरी जीवन असावं। सत्संग, सकाळी आपला एक थोडा नित्यनियम म्हणून काहीतरी एक थोडा वेळ, प्रसादाच्या अगोदर काहीतरी सेवा केली पाहिजे, मग प्रसाद घेतला पाहिजे, मग तो प्रसादच होत असतो नाही का। रात्री सुंदर असा सत्संग झाला, प्रसाद झाला, आता प्रसाद आहे, मग थोडा वेळ एक ब्रह्मचैतन्य महाराजांचं प्रवचन आपण एकदा 5 मिनिटं म्हणजे आपला काहीतरी नित्यनेम होईल। नित्यनेमाविन अन्न जो खाय म्हणले त्याला महाराजांनी पुढे काय म्हणलं गाठेत पा। काहीतरी नित्यनेम असावा, नाही काही तर काही, पण तुळशीला पाणी घालणं, प्रदक्षिणा, भगवंताची देवपूजा, हा जरी कोणता तरी नित्यनेम जीवनात पाहिजे। कोणताच ज्याला जमला नाही त्याला नामस्मरण तर करता येईल ना, स्वयंपाक करता करता। आता पोरीला सकाळी जमणार नाही नामस्मरण, पाठी उठल्या उठल्या नामस्मरण करता येईल ना, झाला नित्यनेम नाही का। म्हणजे जीवनामध्ये नित्यनियमाला फार महत्व आहे। नित्यनियमामध्ये एखाद्या वेळेस आपली परीक्षा होऊन जाते।
आमची ती मला वाटतं तुम्ही होते का ना त्यावेळेस लहान मुलीची ती फोन आला म्हणजे आता तिला डिलिव्हरीला मध्ये नेलं म्हणे. आणि आम्ही नेमकं देवपूजा करत होतो ना. म्हणलं आता काय मोठं संकट आहे, परीक्षा पास हो काय देव आपल्यावाली. तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं म्हणले, तिला आरड ती आणि लवकर या म्हणे. आणि नेमकं देवपूजा चालू होती, होती तुम्ही होती वाटतं. म्हणलं आता होईन का, आता आपण बाकीच्याला सांगतोय त्यावर भार घाला, विश्वास ठेवा, सगळं देव करतोय. आता आपण जर हे सगळं सोडून तिकडे गेलो तर मग आपणच फेल हो ना त्याच्यामध्ये. देव परीक्षा पाहतो नीतिनियमात कधी कधी नाही का, काही नाही कोणत्याही क्षेत्रात नीतिनियम करता येतो. कारण आपल्याला काही कर्मकांड बाजूला ठेवलेले आहे संतांनी. कर्मकांड लय अवघड असतं, असंच झाला पाहिजे विधी, तसंच झालं पाहिजे असं नाही का. काही नाही, आपलं भक्ती मार्ग फार सोपा आहे. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य ना गवे पापा. भक्ती मार्ग फार सोपा आहे. सगळे मंडळी असे सात्विक विचार, सगळंच अनुकूल परिस्थिती असले लोक परमार्थापासून बाजूला जात असतात. पण सगळं अनुकूल असून सुद्धा सगळं व्यवस्थित. जय जवान जय किसान. तिथं जरी सेवा केली तर ती भगवंतांना सांगितलं ही अरे क्षत्रियाचा धर्म आहे म्हटले. नाही तर अर्जुनानं तर ठेवून दिलं होतं ना सगळं, म्हणजे आपले म्हणले सगळे. देवाना काय उपदेश केलेला क्षत्रियाला, अरे क्षत्रियाला लढणं हा क्षत्रियाचा धर्म आहे, हीच तुझी पूजा आहे म्हणली ना, हाच तुझा धर्म आहे म्हणले. तुला काय धर्म कळतो रे म्हणले. त्यांना तर सगळं ठेवून दिलं होतं ना. देवानं तिथं धर्म सांगितला अर्जुनाला, क्षत्रियाला धर्म सांगितला. ह्या पाप्यांना मारणं हाच तुझा धर्म आहे म्हणले. मी सांगतो म्हणले मार. म्हणजे क्षत्रियाचा धर्म आहे तो, ती त्याची पूजा आहे. भारत मातेची सेवा करणे क्षत्रियाची सेवा आहे. त्याला देवपूजेची घेणं नाही. त्यानं त्याची देवटी करणं हीच त्याची पूजा आहे. हाच त्याचा नित्य नियम आहे, हाच त्याचा धर्म आहे. भगवद्गीता काय सांगते, प्रत्येकाला वेगवेगळा धर्म सांगितला. पतिव्रतेचा धर्म सांगितला, भक्ताला वेगळा धर्म सांगितला, क्षत्रियाला धर्म सांगितला, ज्ञानाला धर्म सांगितला, कर्ममार्गीवाल्याला धर्म सांगितला. प्रत्येकाला वेगळा धर्म सांगितला ना. सगळे निज मंदिरात जाऊन बसलं मला जपी तर तिकडं कोण हे करीन, मग मंदिरावर कोण करीन. सगळं मुलांना शिकवणं हे करणं हा त्याचा शिक्षकाचा धर्मही करू. प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. ज्या ठिकाणी असा पतिव्रतेचा धर्म वेगळा आहे, मुलांचा धर्म वेगळा, आई वडिलांची सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे. म्हणून महाराजांना आपल्याला असं सांगायचं आहे प्रवचनातून आज का जास्त लौकिकाच्या नादी नाही लागू. ज्याला परमार्थ करायचा त्यांना शुद्ध घरी राहून परमार्थ करावा. उपाधी नको, काय नको, काय नको. मोठेपणा लई डोक्यावर घेतलं, एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या वेळेस आपली लई पूजा केली आणि एखाद्या वेळेस बिघडलं नाही केली, मग सण होईन का? ते सण झालं पाहिजे. तोच भाव आयुष्यभर राहीन याची काय गॅरंटी देता येते? कोणालाही बी नाही देता येत. म्हणून आपण त्याला चिटकू नाही लई. जशी भगवंताची इच्छा झाली तर पांडुरंगाची केली म्हणून आपण त्याच्यापासून विरक्त राहायचं. जरी आपले कोणा काही केलं असन तर ती भगवंताची केली म्हणून समजायचं. आपण त्या उपाधीत लौकिकात कधी पडायचं नसतं, नाही का. म्हणून नो हे दास खरा तरी हा विषयाची लौकिकाची आस सोडावी आणि त्याला चिंतन केल्यानंतर आपोआप सुटत असते. भाकर तयार झाली का पापोडा आपोआप सोडित असतो. भाकरीला सोडितो म्हणजे चिटकत नाही. सोडून नाही जमत आणि चिटकून जमत नाही. तसं राहायचं. संसारात राहायचं पण चिटकायचं नाही. म्हणजे आसक्ती नष्ट करायची, राहायचं त्याच्यातच पण ओळखून राहायचं. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाची व्हायला अडचण आमचीच आवडमुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकाची एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना. मग साधनेच्या वेळेस बायको मुले आड येतात. हे कारण का सांगावे? बायको आणि पैसा या दोन गोष्टी आमच्या आड येतात. पैसा सगळ्यात जास्त. गोंदवलेकर महाराज म्हणले पैसा हो, पैसा निष्ठा कमी करतो म्हणले. पैसा भरपूर असावा पण आधार देवाचाच वाटावा. कोरोनाच्या काळात लोकांकडे पैसे नव्हते, मग पैशावाली जायला नव्हती पाहिजे ना. राहिले का? काही वारकरी राहिले बरं का, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. त्यांनी नामस्मरण केलं हॉस्पिटलमध्ये. किती उदाहरण सांगत तुम्हाला, नाही का. पण आधार भगवंताचा वाटावा. हे ऐश्वर्य भरपूर असावा. म्हणजे गादीवर लोळा,
श्रीमंतीत राहा पण आधार भगवंताचा वाटावा. कारण हे जड आहे बाकीचं आणि चेतन येतो. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. तो कुठे हाक मारला का लगेच पैशाला निदान ATM मध्ये तरी जावं लागेल ना. लई जलद म्हणलं तरी काढून आणायला जावं लागेल ना. तेवढा वेळ पाहिजे ना. पण हा लगेच क्षणात लगेच. भीमदादाचं उदाहरण नाही. द्रौपदी म्हणले पारणं सोडायला जर आज देवाला बोलवलं तर चांगलं होईल म्हणले मग भीमदादाला सांगितलं भगवान श्रीकृष्णाला आमंत्रण पारणं सोडायचंय. घडी झोपायला लय पकाट होता ना. हा लवकर उठणाच बळच उठवलं. कृष्णाला निरोप असं आणायचं तुझ्याकडे काम. हा निवांत उठला. तुम्ही स्वयंपाकचा करा म्हणले. त्याला काय टाइम लागतो यायला. स्वयंपाकही झाला सगळं झालं म्हणले. अरे पारणं सोडायचा टाइम झाला कधी येतो म्हणले. नाही का म्हणजे त्याला काय टाइम लागत तुम्ही ताटं करा म्हणले. हा गडी बाहेर गेला. पोलाची जी गदा होती अशी त्याच्याकडे गार 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 अशी वर फेकली आणि त्या गडी खाली जाऊन उभा राहिला. देवाला प्रगट व्हावं लागलं ती गदा धरावं लागली ना. कुठं नाही तुला हे आडमोठे आहे म्हणले. मला माहिती तू तसं येणार नाही म्हणले. गुडीत काही येत नसतं म्हणले. म्हणजे भगवंत हा प्रत्येक ठिकाणी तो प्रगट होतो भावा करता. तो काय तिकून नाही येत. सांगावं लागत लौकिका करता पंढरपूरहून आला. अरे तो सर्वत्रच भरलाय. कुठं नाही तो आता इथं नाही का तो सर्वत्र येतो. तो नाही अशी येऊशिक जागा नाही. भाव त्या पटीत गेला का तो प्रगट होतो. मग कोणाच्या रूपानं होईल. चक्र घेऊनच येईन असं काही नाही. कोणाच्या रूपात प्रगट होईल आणि आपलं काम करेल. म्हणून आधार देवाचा वाटावा अशी आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का झाले अशी कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे काळ्याच्या पेटीने विस्तवही पेटावता येतो आणि घरे जाळता येतं. विनियोग ठरण तसं आहे. सपरावर ठेवला तर जाळ करीन आणि इकडं जर ठरवलं तर वारकरी जीव घालता येतील. विनियोग पैशाचा विनियोग चांगल्या करता येईल आणि चुकीच्या मार्गाने करतात लोक. आपल्या देखत करतातच ना. तसं आहे. म्हणून काळ्याच्या पेटीने विस्तवी पेटवता येतो आणि घरही जाळता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळ लागत नाही. एक जण मला म्हणाला मला प्रपंच टाकावा वाटतो. वरून वरून टाकावं वाटतं हे वेगळं. अंतःकरणापासून जर तळमळ लागली तर टाकायची गरज नाही. प्रत्यक्ष नाही टाकायचा. त्याग याचा डायरेक्ट याचा त्याग नाही सांगितला. मिथ्या जाणून म्हणले. त्याचं स्वरूप ओळखून त्याच्यातच राहा. सोडून म्हणलं का धन दारा पुत्र जन सर्व त्याचं स्वरूप ओळखा. ते जडे ते एक दिवस नाचणारे. पण जे खरंय याला विवेक म्हणतात. ते खरंय हे सत्य सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे भगवंत सत्य. कोणत्याही काळात हे शरीर मागं नव्हतं. आता काही दिवस राहीन काही कालांतराला राहणार नाही. पण त्याचं आहे का असं कधी. तो अनादी आहे. तो पूर्वी होता आत्ता आहे आणि पुढं राहणार आहे. आणि तो आतमध्ये तसाच आहे. आपलं स्वरूप हे ज्ञान होणं महत्वाचं आहे. एक जण म्हणला मला प्रपंच टाकावा वाटतो. मी त्याला असे म्हटले नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कसं होईल. वैराग्याला विवेकाची जोड लागते. मोकारी वैराग्य संताला मान्य नाही. आता लय वैराग्य झालं आणि सगळं टाकून दिलं. आता लय मोकारी उदाहरण आपल्या समोर आहे. ते वैराग्याच्या भरात काही काही गेले. तिकडे बरेच दिवस राहिले. विषय बदलून आले पुन्हा इकडं आले. पुन्हा प्रपंचात रमले. कुठे गेलं वैराग्य. त्याच्यापेक्षा इथंच राहून वैराग्य राहू दे. यांचा विनियोग काय आहे. ते काय करते परमार्थ कोण आडवं आहे. अहो सगळे अनुकूल आहे ना परमार्थाला. सगळे करतील ना आपल्या बरोबर. म्हणून विवेकयुक्त वैराग्य संतांचं. विवेकयुक्त वैराग्य याच्यातच राहायचं यांच्यातच राहायचं. फक्त काय करायचं चिटकायचं नाही. याला विवेकयुक्त वैराग्य म्हणतात. ते सात्विक वैराग्य आहे. हे सगळं वैतागे वैराग्य. वैताग आला काही काही रुसून जात्यात आणि परत येते काही दिवसानं राग गेलो. आता कुठं कड कोण लाईन बरं कोण कड लाईत असतं. आणि जागा कुठं राहिले महाराज म्हणले. आता कुठं गुहाने राहिल्या कुठं तिकडं सगळं हे झालं. आता बिल्डिंग झाल्या. हाही कुठं जागा कुठं जंगलामध्ये जागा आहे. त्याच्यापेक्षा इथंच राहून ठाईचं बैसून इथंच आनंदात राहा बेस्टपैकी राहा नाही का. नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कशी येईल. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकला तरी खूप झालं. हा जो कर्तृत्व भाव याने मी करतो अर्जुनाचा तोच होता. देवानं तेवढंच फक्त त्याला नीट केलं. त्याला वाटतं मीच सगळं करतो मीच सगळे मारतो असं करतो तसं करतो.
मग भगवंताला त्याला विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दाखवल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हे सगळं भगवंताची सत्ता आहे, भगवंत निमित्त आहे. आपलं शरीर देवाच्या सत्यानं चालतंय. भगवंतानं त्याला शेवटी युद्ध संपल्यावर चमत्कार दाखवला ना. रोज हावर बसायचा ना, आणि देव अर्जुनाचे रथी होय हा सारथी. देव खाली गोडी हाकायला होता ना, मग उतारताना देव अगोदर उतरायची, मग तो पाय देवाच्या याच्यावर ठेवणार, मग त्याला उतारणार. इतकी ठेप होती अर्जुनाची. भक्त आहे ना, भक्तीच तेवढी आहे ना. का तर म्हणले झोपला तरी अर्जुनाचं भजन कृष्ण 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 इतकं भजन होतं, म्हणून देव चाकरी करीत होता ना. आणि मग शेवट युद्ध संपल्यानंतर सगळे शस्त्र अस्त्र काय सामान्य होते का? 18 दिवस युद्ध चालू होतं, पण हा बाबा बसेला असल्यामुळे त्यांची शक्ती चालना ना. शेवटच्या दिवशी सगळं संपल्यानंतर देव म्हणले उतर अर्जुना खाली. हा म्हणला आज कसं काय यार, रोज तू उतरत असतो, मला खाली घेत असतो, पाय बी टेकून सगळं तुला सांगितलं म्हणले अगोदर तू उतर म्हणले. देव त्याला म्हणजे रागावले, लाल झाली. पहिला तू उतर म्हणजे नंतर मी उतरत. ऐकावं लागलं. अर्जुन उतरला आणि मग भगवान परमात्मा रथाच्या खाली एक पाय ठेवला, दुसरा पाय खाली ठेवला आणि रथ पेटला. रथ पेटला ना. मग याच्या लक्षात आलं हा रथ कोणामुळे चालत होता, आपल्या रथ कोणामुळे व्यवस्थित चाललंय आपल्याला कळावं नाही. तो बाबा आतमध्ये सारथी म्हणून आपला रथ किती बेस्ट चालू आहे नाही. ही सगळी सत्ता त्या भगवंताची. त्यालाच आपण नाही, कोण ब्रह्म म्हणते, कोण आत्मा म्हणतं, कोण चैतन्य म्हणते, कोण ब्रह्म काय, पण सगळं जे आपली हालचाल जाते त्याच्यामुळे चालते. ही शक्ती आपल्यामध्ये करंट आहे, म्हणून बल्ब लागतो सगळं चालतं. आतमध्ये करंट आहे. म्हणून विवेकयुक्त वैराग्य प्राप्त झालं का ज्ञान प्राप्त होतं. संत जिथे विवेका असे मग तिथे विवेक होतो, वैराग्य होतं, सगळं सगळं प्राप्त होत असतं. चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच. वाईट कर्म कोणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो नाही का. काशीला जाऊन आले हे सांगत, पण मांजर मारलेलं काही कोणी सांगत नाही. पण आपले दोष उघडी केले पाहिजे म्हणजे आपलं नष्ट होऊन जातं सगळं नाही का. संत हेच करत असतात. अनाथ अपराधी पतित आगळा तरी पाया वेगळा. आता ती काय अनाथ आहे का? पण संत काय करत असतात, दोष उघडे करत असतात. पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी भोगतो असे म्हणतो, आणि आता चांगले कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यातच गुंडळतो. आता याच्यातून सुटायचंय आपल्याला, त्याच्यातून बाहेर पडायचंय या चक्रव्यूहातून. हा जो चक्रव्यूहामधून बाहेर पडायचंय आपल्याला, त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात, भगवंत स्वरूपाला जाणं म्हणतात, माहेरला जाणं म्हणतात. याच्यातून सुटण्याचा उपाय केला पाहिजे. नाही तर मग बाया 7 जन्माचं काहीतरी नवस करते ना त्या वडाला प्रदक्षिणा घालताना. त्या स्वरूपाला घेऊन टाक, कशाला पुन्हा राड आहे, पुन्हा हे करतो नाही का. मुक्त करून टाक म्हणा, सगळ्यांनाच मुक्त करून टाक. कायला पुन्हा 7 जन्म 10 जन्म काय इथं काय येऊन सुख दुख आहे का थोडं नाही का. म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडहळे जाण्यासारखे झाले आहे. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल. परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसाला कुठे नेऊन सोडी देता पत्ता लागणार नाही. एक वेळा आज्ञाने त्याच्यातून निष्ठतो, पण सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटी नाचवी म्हणले. ज्याला ज्ञान झाला ना त्याला गर्व होतो, तो वेगळ्याच याच्यामध्ये चालतो आणि देवाला अभिमान सहन होत नाही. अभिमान सहन झाला का देव लगेच ऑपरेशनच करीत असतो. कोणी असो, देवाच्या घरातल्यांचा नाही सहन झाला त्याला तर. सत्यभामेला अभिमान नव्हता झाला का? सगळ्या सौंदर्याचा अभिमान सत्यभामेला होता झाला होता. तिचा सुद्धा अभिमान लगेच हनुमंताला सुद्धा झाला होता. देव लगेच ऑपरेशन. तीळ मात्र जरी होय अभिमान, मिरू पर्वता समान भार देव. म्हणजे अभिमान गेला पाहिजे. अभिमान कधी जातो? महाराज म्हणतात ऐशे स्थळ कोण? उठा उठी अभिमान. उठा उठा जाय ऐशे स्थळ कोण? ते या पंढरी शिगडी खळा पाझर रोकडे. ज्यावेळेस या पंढरीला खळा पाझर लागन त्यावेळेस अभिमान आपापच जातो, राहतच नाही तिथं. मग
मग त्या पंढरीला गेला तरी जातो हे पंढरीला गेला जातो. मग अभिमान गेला का पाया पडी जन एकमेका, मग काही वाटत नाही कोणाच्या पाया पडायला, का सगळे एकच आहोत आपण सगळे. असं आहे. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंतानी उद्धवालाही बी समागम कर म्हणून सांगावे. संत समागम कोणला? जगाच्या मालकांना सांगावा. कोणला सांगावा? उद्धवाला सांगावा. तर उद्धव कसा आहे का बृहस्पतीचं ते अगोदरच ब्रह्मज्ञान झालेलं होतं. बृहस्पतीचं शिष्य येतो देवगुरु बृहस्पतीचा, मूळ त्याच्यावाला, पण कोरडं ज्ञान होतं. ज्ञान होतं पण त्याला सुद्धा अभिमान झाला होता ना. काय त्या गवळ्याने म्हणले सारख्या रडात कृष्ण का येडे म्हणले तुम्ही, कृष्ण कुठं नाही, तो तत्वज्ञान सांगत होता ना, पण कोरडं होतं. मग देवाना बरोबर त्याला नीट केलं. जाय म्हणले ते गवळणीनं समजून ये म्हणले. राहायला काही दिवस तिथं त्यांचं प्रेम पाहिल्यावर आपोआप याच्या अंतःकरणाला पाजर फुटला ना. आपोआप त्यांचं जे ओरिजिनल प्रेम पाहिलं ना, तू कोरडं ज्ञान सांगूच नको म्हणले. ज्याला आम्ही कडेवर घेतलंय, त्याला आंघोळ घातली, त्याला नाचवलंय, त्याची सेवा केली लहानपणापासून 11 वर्ष, आणि तू हे काय तत्वज्ञान सांगतो म्हणे. आम्ही सगळं तिची सेवा केली, तुला काय प्रेम कळायचंय म्हटले. नीटच झाला ना तो. देवाला सांगावा. भगवंताने उद्धवाला बी सत्समागम करून म्हणा सांगावे. यावून आधी काय पाहिजे, आणि आपण दुसरं काय करू राहिलो आता. अहो लग्न निमित्त आहे काहीतरी. हे बाकीच्या गोष्टी निमित्त असतात. लौकिक करता धर्म कार्याकरताच करायचे आहेत हे सुद्धा. आता काही तुमच्याकडे यावं लागेल. ते बिचारी माळकरी झाले, चांगल्या मार्गाला लागले, आणि मग नाही आलं तर मग ते व्यवहारात लोक याच्याकडे लय लक्ष देतात. पहिलं त्यांच्याकडे लक्ष येते, इकडं सत्याला नाही आलं तर त्यांच्या डोक्यात नाही राहणार. पण एखाद्या वेळेस गेलं ना त्या पुण्यतिथीच आम्हाला एक त्या विचारावं, तुम्ही लग्नालाच नाही आले म्हणजे ती पुण्यतिथीचं घेणंच नाही. पण ह्या सुद्धा गोष्टी कशा करता करायच्या, देव जोडण्याकरताच करायचा त्याचा विनियोग. जरी आपण कुठं गेलो ना, उद्देश आपला तोच, हे चांगल्या मार्गाला लागावं, यांच्याकडून भगवंताची सेवा घडावी, नामस्मरण घडावं, उद्देश तोच साध्य होत असतो. सत्समागमच चालू असतो. संत समागम घरावी आवडी, करावी तातडी. हा फार सत्संगात ताकद, फार सत्संगात ताकद. जगाच्या मालकानं सांगावं. आता तो भेटल्यावर काय भेटायचं राहिलं बरं. पण खरं दर्शन आहे कधी दुर्योधनाला दर्शन झालं ना मग, पण ते खरं दर्शन आहे का? कोणाला झालं नाही दर्शन. कृष्ण अवतार किती दिवस होते, 111 वर्ष थांबले ना सगुणामध्ये. राम अवतार किती 11,000 वर्ष थांबले ना, पण मग दर्शन कोणाला झालं नाही. शिशुपालाला दर्शन झालं नाही कृष्णाचं. पण मुक्त कुठं झाला, संताच्या मार्फत नाही झालं. डायरेक्ट दर्शन कळत नसतं, कसं काय ज्ञान होईल त्याच्यावाला. ज्ञान झालं पाहिजे देवाचं स्वरूपाचं. देव नेमकं कसं आहे ते म्हणले, माझं हे स्वरूप कायम टिकत नाही ना चक्रावाला, हे तात्पुरतं असतं. यदा यदा ये धर्म शिकला निर्भव. माझं जे खरं स्वरूप आहे ते हृदयामध्ये, ते सर्वत्र भरलेलं आहे. विठू जडी स्थळी भरला रीता. हे सत्संगानं कळतं, म्हणून सत्संगाला महत्व आहे. कशा करता कथा कीर्तनाला जायचं, कशा करता एवढा परिक्रमा करणं असल, आता वारी असल, हे सगळ्याचा मेन उद्देश सत्संग घडतो महाराज. त्याच्यामध्ये काय सत्संग घडतं, वारीमध्ये काय घडतं तेच चालू राहतं. बायांचं भाकरी करता करता तोच विषय, सगळा विषय त्यांचा झाला नारायण. सत्संग फार भारी. सत्समागम कर. आता रात्री विषय झाला तुमच्या मोठ्या कार्यक्रमाला, कोणी एक पाहुणी आली होती म्हणले, तिला तो ग्रंथ दिला. लागलं ना तिथं सोयीला, तिला माळगावाला वाटली. कशामुळे वाटली? सत्संगामुळेच. व्हायला गेलं का ते एक जरी सुधारला ना तुमचा कार्यक्रम, आणि आपल्याला तर ते आनंद भेटतो त्याचा तर मापच नाही. पण लागलं ना कोणीतरी सोयीला, असं किती काय सोयीला लागतात. म्हणून सत्संग म्हणजे हा मोठा कुंभमेळाच असतो. किती जणांचं कल्याण होणार याचा नियम नाही. म्हणून सत्समागम कर म्हणून सांगावी. यावून आधी काय पाहिजे, काय याच्या प्रवचनात याच्यापेक्षा काय सांगायचं. सत्संग म्हणजे सगळं काम. बाबा म्हणायचे मेळाव्याला आले का सगळं सोयीला लागत, काहीच सांगावं नाही लागत म्हणले. तो धुवूनच निघतो म्हणले, त्याला काहीच सांगावं लागत नाही. 3 दिवस जर मेळाव्याला आला ना, फक्त तिथपर्यंत आला पाहिजे, थांबला पाहिजे, त्याच्यात रमला पाहिजे तो.
त्याचं सगळं सोयीला लागत. मग त्या तो दुसऱ्याला सांगतो, अरे बाबा चिंतन कर, का सोयीला सत्संगाची हे रे. म्हणून कडू कारले खाले तर कडूपणाची प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीव गोड कसा होईल? दृष्टांत दिलाय. कडू कारले खाले कडूच लागण ना, ते त्याचा स्वभाव आहे ना तो. तसा प्रपंचाचा स्वभाव आहे ना, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रं दिवस तळमळ. म्हणजे जय हरी जय हरी, हा जय हरी. प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? जोपर्यंत प्रपंच गोड लागतो तोपर्यंत इकडं आवड उत्पन्न होत नाही, आणि इकडं गोडी लागली का मग तिकडे होत नाही. असं आहे. विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयाची इकडं आवड लागली तो याच्यात राहतो, पण मग इकडे आवड कमी होते, इकडे आवड वाढते. तो सगळं करतो प्रामाणिकपणे वाटायला आलेलं, पण आवड इकडली लागते त्याला. देव आवडतो, भजन आवडतं, प्रवचन आवडतं, सत्संग आवडतो, प्रपंच तो करतो, आपल्यापेक्षा चांगला करतो, पण त्याला आवडत नाही. तो मग त्याला काय आवडतं? देव आवडतो. आवडी देवाशी स्वायका प्रकार, देव आवडतो, त्याचा जिव्हाळा इकडं उत्पन्न होतो. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कशी होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये. आता आपण लय प्रेमीने मग करू तसं नाही. तसं प्रेम येण्याकरता भक्तीच करावं लागते, मगच प्रेम येतं. अनन्य संबंध आहे त्याच्यावर. तसं कसं आहे तर कसं येईल? लगेच पगार चालू होईल की 1 लाख रुपये लगेच कसं काय होईल? विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करून सुख लाभत नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे, आजपर्यंत जीवनाचा प्रत्येकाचा अनुभव आहे. का विषयाचं सुख टिकणार नाही. किती हे करा, आजपर्यंत काय आजा गेला पंजा गेला, सगळे किती मोठा उतार आहे का. ले बहुत जन गेले नाही आले मागोते. काय झाले सांगायला कोणी आलं नाही. म्हणून खरं ओळखून राहावं याच्यामध्ये का आपल्याला भगवंताची भक्ती घडावी, भगवंताचं नामस्मरण घडावं आणि याच जन्मात मुक्त होऊन जावं. म्हणून विषयासाठी आपण मरमर काम करतो, तेवढे करून सुख लाभत नाही. प्रत्येक जण याच्यातून आपण गेलेला आहोत सरकातून. आपण काय नसन केलं पैसा करता, प्रपंच करता, रात्र पाहिले नाही, दिवस पाहिले नाही, काय इतकं एवढीच तळमळ. याच्या निम्मी जरी इकडे असली ना, निम्मी. आता आमचा कालच विषय झाला ना, आम्ही म्हणले पार्टी वरतीला वावरातून कांदे टाकायला जात होतो मला रात्री 12 वाजता कागद घेऊन गावाची वरती पुढे. म्हणजे केलं नाही असं नाही, काय नसेल केलं, फक्त चोऱ्या नाही केलं. जीवनामध्ये तेवढं घडलं नाही, फक्त चुकीचं नाही घडलं कधी, परंतु प्रपंच करता. पण त्याच्यात ती गोष्ट नाही. जर जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली, जर तो विषय आपल्याला खरा कळाला ना, अंतःकरणात जर ते आपल्याला ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, आत्मसुख प्राप्त झालं ना महाराज, मग प्रपंचाचं काहीच वाटत नाही. सहज होत होतो, सहज होत होतो, एकदम खेळ होतो, त्याचं काहीच वाटत नाही त्याच्यावर. म्हणून विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही. भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही, हे म्हणणे किती थोडेपणाचे, वेडेपणाचे. थोडं घासावं लागतं, लगेच काय हे नसतं निघत. घासून तुका म्हणे कृपा करील नारायण. त्याची कृपा झाली, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं भगवंताबद्दल. शेवटी मला सांगतात, दृष्टांत देऊन सांगतात, लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवे तरी, आपली मुलगी समजा, पाहुणे आल्यावर दाखवाच लागते ना. नाही जमलं दुसरे पाहुणे आले, कधी कधी लगेच दुसऱ्या दिवशी पाहुणे येतात, दाखवाच लागते. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, दृष्टांत दिला त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो, एकदा त्याच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातलं तर मग काय विषय राहिला. पतिव्रता भक्तीची. आता हे मंगळसूत्रच आहे ना पांडुरंगाचं आपल्या गळ्यात, तो मालक आहे ना आपला, म्हणून मग नाही.
एकदा लग्न झाल्यावर मग विषय संपला. सुपारी फुटल्यावर नाही परत पाहुणे तर सुपारी फुटल्यावर आहे का परत पाहुण्याचा विषय पक्क झालं ते. तसं मग आपण एकदा माळ घातली, जरी एखादा म्हणला ना आमचा गुरु सोन्याचा डोंगर करून देतो, विषयच नाही ना परत. आता सोन्याचं कर नाही तर तिकडे काय कर. आता माळ घातली, आता विषय संपला. या जन्मात नाही परत. ब्रह्मानंद महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद होते, कर्नाटकचे ब्रह्मानंद. तेवढा दोन फार विद्वान होते. त्यांना शास्त्री होते ते पूर्वी. अनंत शास्त्री नाव होतं त्यांच्यावर, अनंत शास्त्री. तद्व्यानं यानं त्यांना गर्वानं फार ठोकून गेलेले होते. तर त्यांना पुढं महाराज भेटले. त्यांनी आयुष्यभर साधना केली, महाराजांनी समाधी घेतली आणि त्यांनी बी कर्नाटकमध्ये भरपूर कार्य केलं. आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला. त्यांच्या मनात आलं, सहज आठवलं त्या प्रसंगानुसार येतो. त्यांना असं वाटतं संन्यास घ्यावा. संन्यास आश्रम कसाच आहे ना. त्यांच्या मनात आलं बा. आता ते संन्यासाच्या वर स्थिती होती त्यांच्यावाली, पण तरी त्यांना असं वाटतं आपण संन्यास घ्यावा शेवटी जाता जाता. त्याच्या मागून मनात आलं आपण तर पतिव्रता भक्ती महाराजांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे आणि आपण ठरवलेलं हे डोकं दुसरीकडे परत ठेवायचं नाही म्हणलं. आपण पार तो काय म्हणे काया करी नको रोंडी आणि हे डोकं परत दुसरीकडे ठेवायचं नाही. मग संन्यास घ्यायचं म्हणलं कोणाचं तरी. तसं संन्यास कसं काय कोणी देईल. कोणीतरी एखादा संन्यासी मन तर पाहावं लागेल ना. आणि मग तो संन्यास म्हणजे मग पुन्हा दुसरं पतिव्रतेच्या ठिकाणी हा धर्म नाही परत. पती परमेश्वरच तिच्यावाला. तसं महाराज सांगतात. मग ते नाही ते म्हणले नाही मला नाही घ्या संन्यास. आता महाराज भेटले, हनुमंतराय भेटले, याच्यावर पुढं कोण भेटायचं राहिलं नाही का. रामच भेटला ना प्रत्यक्ष. म्हणून लग्न झाल्यावर त्याप्रमाणे त्याला एकच नवरा असतो आणि बाकीच्या तिला आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले. लग्न लागलंय आपलं त्याच्याशी. ऐशी लागी लगन मेरा हो गई मग होतो गली गली हरी गुण गाणे लगी. नाही का, काय अवस्था आहे त्या मीराबाईची. नाही का, लग्न लागलं ना देवाशी. कृष्ण सगळं कृष्ण रूप झाली ती. म्हणजे त्याच्याशी लग्न लागले म्हणजे किती दृष्टांत द्यावं लागले महाराजांना व्यवहारातले. मग सिद्धांत कळतो का आपलं सुद्धा देवाशी आता लग्न लागलंय. आता काय करायचं राहिलं आपल्याला. आपलं त्याच्याशी प्रामाणिकपणे वागायचं आणि बाकी काय पतिव्रता धर्मानुसार. आता काय करायचं, किती सोपं झालंय. आता काय पुन्हा काही पाहायचा विषय राहिला का नाही ना. म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे आणि मग विषयाचं प्रेम आपोआप कमी होतं. कोळी जसा जाळ्या टाकीतून असं उडीतो ना, तसं याच्यावरती आसक्ती आपोआप नष्ट होती. देवावर झाकण टाकलं का सगळं झाकल्यासारखं आहे. तसं आपल्या देवावरची आसक्ती कमी झाली तर बाकी सगळी आपोआप होती. मग वेगळी नाही करावं लागत त्याच्याकरता. याच्याकरता काम आसक्ती कमी करणं हे नाही करावं लागतं. आपल्या देहावरची आसक्ती आपोआप कमी होती. भक्त आईशी जाणा दुसऱ्याची वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. आता इथं लई दिवस जर राहिलं तुमच्या इथं असं वाटत आपलंच आहे. मग आपलंच असं वाटत ना. लई काळ जर इथं राहिलो समजा आसक्ती निर्माण होती ना. मग तशी ती आसक्ती नाही निर्माण झाली पाहिजे. लई दिवस याच्यात राहिलं असं वाटतं हेच आपण हे काही. संतांनी सांगितलं ना हे आपलं नाही, हे भाड्याचं घरी. हे भाड्याच्या घरात राहतोय आपण. मग भाड्याच्या घरात काय कायमचं राहत असते का फ्लॅटमध्ये. ती खालीच करावं लागतं ना. पण मग ते आपल्याला ज्ञान कळतं रे आपण वेगळे त्याच्यापासून. हे घर आहे पंचमहाभूताचं शरीर. याच्यात राहूनच त्याचं ज्ञान होत असतं. याला सोडून नसतं होत. त्याग करायचा म्हणजे प्रत्यक्ष त्याग नाही करायचा. प्रत्यक्ष त्याग नाही, ज्ञानानं त्याचं स्वरूप ओळखून घ्यायचं. म्हणून त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयाची आपोआप विषयाची आसक्ती कमी होती. सगळं प्रेम भगवंतावर जातं. सगळं प्रेम भगवंतावर जातं. सगळं प्रेम आणि मग त्याचा संसारच रामरूप होऊन जातो. आणि एवढं सांगून प्रवचन सांगून महाराज परत शेवटी एक बोधवाक्य सांगतात. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने फार भारी. सोन्याचीच अक्षर. महाराजांचं एक एक वाक्य म्हणजे ग्रंथाचं सारे. अख्खे ग्रंथ उकळून पेलेले असतो महात्मा. अख्खं उकळून. जसं आई वडील सगळे अनुभव घेतलेले असतात आयुष्यभर. मुलाला सांगतात बाळा तू असं कर. कधी उन्हाळे पानकळे सगळं त्यांचा अनुभवच असतं. पण पोरं ऐकत नाही. त्यांना असं वाटतं म्हाताऱ्याला काय कळतं. अरे त्यांना सगळे अनुभव ठोकून ठाकून आलेले असते. ते सोपं करून सांगतात फक्त पोरांनी ऐकावं त्यांच्यावालं. तसे संत
सगळे शास्त्र सगळं पचवून आपल्याला सोप्या भाषेत एवढंच प्रवचन सांगितलं का की ग्रंथ सांगितल्यासारखं आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने. एक, प्रपंचाचं स्वरूप कळण्याकरता. स्वरूप कळतं नाही याच्यावर आपल्याला. ही घडमोड चालूच आहे प्रत्येकाची. सारखी चालूच आहे ना घडमोड. कोणाची बंदी सांगा बरं. आणखी काय वाढवलं का वाढवलं गोठा चालूच. हे करावंच लागणार आहे. कर्म म्हणून करायला अडचण नाही. भगवंताची सेवा म्हणून कर्म म्हणून पण हे चालूच राहणार. याचं स्वरूप कळावा करीत राहायचं. पण हे काय आहे, एक व्यवस्था आहे आपल्याला. एक पोट भरण्याची विद्या आहे ती. किंवा एक आपलं कर्म म्हणून करायचं किंवा भगवंताची सेवा म्हणून करायचं. मग त्याचं स्वरूप कळतं आपल्याला. नाम दोन कामं करतं. एक प्रपंचाचं स्वरूप कळतं आपल्याला. काही सगळं काय आहे नाशिवंत एक दिवस आपल्याला प्रत्येकाला ठेवून जायचंय. सांगणाराला बी ना ऐकणाराला. म्हणजे आपल्याला त्याचं स्वरूप कळालं. शरीर सुद्धा आपलं काय आहे तात्पुरतं आहे. म्हणजे आपल्याला याचं स्वरूप कळालं या नामस्मरणानं. आता दुसरं काय. आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे भगवंताचं ज्ञान होण्याकरता असे दोन कामं करतं. म्हणजे सारळ कळतं आणि असरळ कळतं. म्हणजे विवेक प्राप्त होतो. विवेक प्राप्त झाला का वैराग्य प्राप्त होतं. विवेक प्राप्त झाला का ज्ञान प्राप्त होतं. सगळं प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं का शांती प्राप्त होती. शांती आली का दया क्षमा आपाप त्याचे सगळं मागून येतं. म्हणजे इतका सोपा विषय. आणि हे सगळं काय करायचं म्हणले, चावी हातात दिली नामाची. नामस्मरण केलं काही सगळंच प्राप्त होतं. काय ग्रंथामध्ये जेवढं सांगितलं तेवढं कशानं प्राप्त होतं, नामस्मरणानं. आणि नामस्मरण होत नाही म्हणून सत्संगाला जायचं. गाडी किती सादळली आणि पहाटे लवकर कामाला जायचे. किती वेळ ती पोरगी आता पेटन के सादळेल. पहाटे उठेल ना मालकाला कामावर जायचे. तर त्या मावशीच्या लक्षात आलं की किती वेळ आदळली ती पेटणार नाही. आता सादळली ना शेजारनी ती चूल पिटली म्हणली तिकडे जाऊन शिकून आण जरा. मग ती गेली. आता पूर्वीच्या काळात चुली तिथं चुलीवर थोडी ठेवली कडक झाली ना. आता वडभर म्हणले ती लागली ना भरभर उगळायला. अहो म्हणले तेच तुम्ही इथं आले का भराभर उगळा. त्यात अनुभूती सहज सत्संग चालतो आपल्याला. आपल्याला काही लई माणसं पाहिजे लय आमकं पाहिजे कशावरच अवलंबून नाही आपला सत्संग. आपल्याला काहीच नाही लागत. 4 जण पुढे बसले झालं सुरू. तीच भगवंताची सेवा. आणि दंदन होत नाही ना. लय मोठ्या नादी लागलं का घरच्यांच्या काहीच पदरात पडत नाही. याच्यातच वेळ जातो. मग घरगुती छोटा सत्संग जर झाला ना. आता बऱ्याच वेळा इतकं समाधान होतं ना. कधी कधी 2 तासात असं इतकं तृप्त होतं ना. मोठ्या कार्यक्रमात आम्हाला जो आनंद भेटत नाही तो छोट्या सत्संगात मिळतो. 5-50 माणसं असली आमटी भाकरीचा प्रसाद आणि इतकं तृप्तता होती इतकी तृप्तता होती. सगळ्यांचीच. घरच्या माणसांना लय अदब होत नाही. सत्संग फार श्रेष्ठ आहे. रात्री सुंदराचा सत्संग झाला. आता बी सगळे बसले. आणि योग असा आहे का पावसामुळे तुम्हाला काम नाही काही. नाही तर मग किती नाही म्हणलं ते मनवडीतच असतं. आपलं कर्म वाट पाहतं ना. आणि आम्ही इतकं निवांत थांबलो नसतो मग तुमचं मग काम असतं तर. पण आज कालपासून एकदम अनुकूलता आहे. एकदम बेस्ट पैकी सगळं व्यवस्थित चालेल. चारा पाणी सोडून दुसरं काम नाही. एकदम मोकळं निवांत बेस्ट पैकी आनंद असतो सत्संगातला. संगती घडती संगती. सहज बसलं तरी विषय तो चालत ऐकायला श्रवण बेस्ट पैकी. असा योग सहसा येत नाही. लग्नाच्या निमित्तानं आला नित्यनेम झाला. आता तो प्रसाद होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.